जी शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगासंदर्भात आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। काय आहे ती बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं कोणता तो लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना होणारा आहे, पेन्शनधारकांना होणारा आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, पुढील वर्षापासून 8वा वेतन आयोग सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना लागू होतोय आणि या पार्श्वभूमीवर PRP फेरिबल पे ही संकल्पना आता नवीन 8व्या वेतन आयोगामध्ये होऊ घातलेली आहे। या संदर्भात समोर आलेली महत्त्वपूर्ण बातमी, PRP परफॉर्मन्स रिलेटेड पेमेंट, PRPची संकल्पना जी आहे ते अर्थात नवीन नाही, 4थ्या वेतन आयोगानं उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेरिबल इन्क्रिमेंट देण्याची शिफारस केलेली होती। 5व्या वेतन आयोगात हे तत्त्व अधिक स्पष्टपणे मांडलं गेलं। 6व्या वेतन आयोगात परफॉर्मन्स रिलेटेड इन्सेन्टिव्ह स्कीम PRISचा प्रस्ताव समोर आला आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक किंवा टीमच्या परफॉर्मन्सच्या आधारे वार्षिक बोनस दिला जाईल असं नमूद करण्यात आलेलं होतं आणि या अनुषंगानं हा आता बदल 8व्या वेतन आयोगामध्ये लागू करण्यात आलेला आहे। फेरिबल पे कार्मिक व प्रशिक्षण विभागानं असा एक मॉडेल सुचवलेला होता की ज्यामध्ये फेरिबल पे हा वैयक्तिक व टीम परफॉर्मन्सवरती आधारित असणारा आहे आणि या अनुषंगानं परफॉर्मन्स रिलेटेड पेमेंट PRP आणि फेरिबल पे PRIS ही नवीन संकल्पना जी आहे ते आता 8व्या वेतन आयोगामध्ये नमूद करण्यात आलेले आहे। त्यामुळं निश्चितच कर्मचाऱ्यांना जी इन्क्रिमेंट मिळणार आहे त्यानुसार हा बदल जो आहे तो बदल होणार आहे। त्यामुळे निश्चितच ही सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा, आपले काही प्रश्न नक्की कमेंट करा। धन्यवाद।